स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? मजेतच राहिलं पाहिजे. मी जे तुमच्यासाठी सेल्फ लव्ह सिरीज घेऊन आले आहे, आज त्याचा दिवस आहे 4था. आपण 3 सिरीज नक्कीच बघितल्या असतील, तेव्हा तुम्ही 4थ्या सिरीजवर आलात. स्वतःवर प्रेम करणं लय भारी वाटतंय ना? खरंच खूप छान वाटतंय. आणि आज आपल्याला ऍक्टिव्हिटी आहे 4थी, आणि ही तुम्हाला नक्की ऍक्टिव्हिटी फॉलो करायची आहे. आणि मला असं वाटतं नाही का, मी जरा जास्त ऍक्टिव्हिटी करते. ऍक्टिव्हिटी मी कधी कधी असं वाटतं बरोबर पण म्हणायला का नाही की, पण तुम्हाला कळतंय ना, बस झालं. आणि तुम्हाला हे कंटिन्यू करायचंय. तुम्हाला सगळ्या दुनियाच्या टेन्शन मधून बाहेर काढणारी ही सिरीज आहे. आणि थँक्यू सो मच की तुम्ही इथपर्यंत येताय आणि तुम्ही हे फॉलो करताय. आणि सगळ्यात सोपी, सगळ्यात आसान, जिथं तुम्हाला कारण द्यायची काहीच गरज नाही की मी हे करू शकत नाही. तर आजची आपण लवकर सिरीज सांगू की आपल्याला आज नेमकं करायचंय काय, जे 21 दिवस. आणि तुम्ही ज्यावेळेस 21 दिवसावर पोहोचाल ना, तुम्हाला म्हणलं ना, प्रत्येक खुशी तुमच्या जवळ असणार आहे. तुम्हाला कुठल्याच गोष्टीचं टेन्शन येणार नाही. तुम्ही प्रत्येक गोष्ट मॅनिफेस्ट करणार आहात आणि तो तर खुश होणारच आहे वरचा आपल्यासाठी, कारण की त्यांना आपल्याला एवढं सुंदर शरीर दिलंय, मन दिलंय, जगण्यासाठी एवढं सगळं दिलंय, ब्रह्मांड दिलंय, आणि आपण त्याचा पूर्णपणे आनंद घेत नाही, कारण की सतत आपण दुःखी, टेन्शन मध्ये, प्रत्येकाचा विचार करत राहत असं जगतोय. आणि त्याच्यापासून थोडं वेगळं काहीतरी करणार म्हणजे नक्कीच तो पण आपल्यावर प्रसन्न होणार आहे. चला, आज मी तुम्हाला आजचा नेमका पॉइंट काय आहे, आपला विषय काय आहे आणि आपल्याला करायचं 21 दिवस काय ते तुम्हाला सांगते. नॉर्मल आहे, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आरसा असतो. हो, बाथरूम मध्ये इकडं तिकडं कुठेतरी ठेवलेला नॉर्मल छोटा मोठा आरसा असतो. आणि आजचा प्रयोग जो आहे आपल्याला आरशासोबत करायचा आहे. आरशासोबत आता प्रयोग काय करायचा आहे आपल्याला? नॉर्मल आहे, आरशासमोर जायचंय आणि उभा राहायचंय स्वतःला बघत. मग ते कुठेही असू द्या, वॉशरूम मधला असू द्या, बेसिंग बाथला असू द्या, कुठलाही, फक्त आपल्याला मिरर पाहिजे, जी आरसा पाहिजे ज्याच्यामध्ये आपण दिसलो पाहिजे. आरशासमोर जाऊन थांबायचंय. आपल्याला खोल श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास सोडायचा आहे, ड्रीप ब्रीदिंग करायचे. आणि श्वास घेतल्याच्या नंतर आपल्याला आय कॉन्टॅक्ट करायचंय. कोणाशी? जो आरशामध्ये दिसतोय त्याच्याशी, स्वतःशी. स्वतःला पाहायचंय आरशामध्ये आणि त्याला बोलायचंय. जो आरशामध्ये आहे ना त्याला बोलायचंय. त्याला काय बोलायचंय? जगातली सगळ्यात भारी व्यक्ती तू आहेस. काय बोलायचंय? जगातली सगळ्यात भारी व्यक्ती तू आहेस. सर्व जगातलं सगळ्यात भारी शरीर तुझ्या जवळ आहे. जगातलं सगळ्यात भारी शरीर तुझ्या जवळ आहे. एकदम नॉर्मल आहे ना? आणि तिसरं काय बोलायचंय? जगात सगळ्यात भारी शरीरातले अवयव तुझ्या जवळ आहेत. जगातले सगळ्यात भारी शरीरातले अवयव तुझ्या जवळ आहेत. आय लव्ह यू. एकदा करून तर बघा. फक्त आरशात जाऊन समोर थांबायचंय आणि म्हणायचं, यार जगातलं सगळ्यात भारी शरीर तुझ्या जवळ आहे. जगातलं सगळ्यात भारी अवयव तुझ्या जवळ आहेत. जगातले सगळ्यात भारी बॉडी पार्ट तुझ्या जवळ आहेत. आणि आय लव्ह यू. एवढी खुशी होते ना, डायरेक्ट एनर्जीवरी. तुम्ही एकदा करून बघा. विश्वास ठेवा. विश्वासाच्या पलीकडे काहीच नाही. तुम्ही हे स्वतःला बोलताय, कोणी दुसरं बोलल्याच्या नंतर, आणि स्वतःला फेस टू फेस लांब. ते 21 दिवसाचं सोडा, फक्त एकच वेळेस तुम्ही बघा करून. एक टायमिंगला आता उठायचं, आरशासमोर जायचंय आणि तुम्हाला हे शब्द बोलायचे. फक्त 3 वाक्य बोलायचे. जगातलं सगळ्यात भारी शरीर तुझ्या जवळ आहे. जगातले सगळ्यात भारी व्यक्ती तू आहेस. आणि जगात सगळ्यात भारी बॉडी पार्ट तुझ्या जवळ आहे. शरीरातले सगळे अवयव चांगले तुझ्या जवळ आहेत. फक्त एवढं तुम्ही कॉन्फिडन्स मध्ये त्या समोरच्या डोळ्यात डोळे घालून स्वतःला म्हणा आरशात, जसं तुम्ही दुसऱ्याला म्हणताय. आणि बघा जादू काय होते. फक्त एक टाइम बघा करून. तुम्ही पण म्हणता काहीतरी बेटर आहे, काहीतरी भारी वाटतंय. नक्की करून बघा. आणि आपल्या चॅनलला कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. जसं तुम्ही स्वतःवर प्रेम करता तसं थोडंसं इकडं पण प्रेम द्या. काळजी घ्या. टाटा, बाय बाय. आय लव्ह यू, ऑल ऑफ यू.